अनेक महत्त्वाची बातमी। भिगवणमध्ये आई आणि भावाला मारहाण करून एका मुलीचं अपहरण करण्यात आलेलं होतं। डोळ्यामध्ये लाल तिखट फेकून आई आणि भावासमोर मुलीचं अपहरण झालेलं होतं। हारून शेख आणि आयान हारून शेख यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल झालाय आणि या मुलीच्या अपहरणानंतर हिंदू संघटना आक्रमक झालेल्या आहेत। टायर जाळून रास्ता रोको भिगवणमध्ये केला जातोय आणि आरोपींना अटक करण्याची मागणी केली जाते। संपूर्ण भिगवण आज बंद ठेवण्यात आलंय। पुण्यातल्या इंदापूरमध्ये भिगवण बाजारपेठेतनं एका मुलीच्या डोळ्यात मिरची पूड फेकत अपहरण करण्यात आलं। महत्त्वाचं म्हणजे आई आणि भावासमोरच या मुलीचं अपहरण करण्यात आलं। या प्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। झहीर हारून शेख आणि आयान हारून शेख अशी आरोपींची नाव आहेत। पीडित मुलगी तिच्या आई आणि भावासोबत भिगवणपेठेत आली होती। याच वेळी आरोपींनी त्यांची गाडी अडवली। पीडित मुलगी आई आणि भावासोबत जाताना तिच्या डोळ्यात मिरची पूड फेकली। आरोपी मुलीच्या आईला मारहाण केली आणि मुलीला घेऊन ते पसार झाले। आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची 6 पथकं आता रवाना झाली आहेत। अपहरणाचा गुन्हा दाखल झालेला आहे। यामध्ये झहीर हारून शेख आणि आयान हारून शेख या दोन युवकांनी, या दोन आरोपींनी 21 वर्षीय मुलीचं त्यांनी अपहरण केल्याबाबत भिगवण पोलीस स्टेशनला आता गुन्हा दाखल झालेला आहे। विविध टोल नाके आणि रस्त्यावर असलेल्या नाकाबंदी याच्यातून या दोन्ही आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न सध्या भिगवण पोलीस ठाणे करीत आहे। मुलीच्या अपहरणानंतर हिंदू संघटना आक्रमक झाल्यात। पुणे सोलापूर रस्त्यावर टायर जाळून हिंदू संघटनांनी मंगळवारी रात्री रास्ता रोको केला होता। आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी भिगवण पोलीस ठाण्यासमोर हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीही केली। दरम्यान आज भिगवण शहर बंदची हाक देण्यात आली आहे। भिगवण पोलीस ठाण्यामध्ये आज हिंदू जनआक्रोश मोर्चाचं 4 वाजता आयोजन करण्यात आलंय। मोर्चाला आमदार गोपीचंद पडळकर हे सुद्धा उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। पोलिसांकडून या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली आहे।